फॉक्सकॉन ही बहुचर्चित कंपनी आपल्या भारतात आली, यावरून राजकारण सुद्धा चांगलंच पेटलं होतं। आता फॉक्सकॉननं नुकतीच एक घोषणा केलेली आहे आणि वेदांता सोबत जो करार केलेला होता तो त्यांनी मोडलेला आहे। या संदर्भात सरकारचं काय म्हणणं आहे, यावर राजकीय प्रतिक्रिया काय येत आहेत, त्या संदर्भात आपण संपूर्ण जानकारी घेणार आहे। आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे। लोकसंख्येवरून फ्रान्समध्ये हिंसाचार होतोय। वाढती लोकसंख्या किंवा लोकांचं स्थलांतरण यासाठी अनेक कारणं समोर येत असताना त्या संदर्भातला हिंसाचार सुद्धा आता होताना दिसतोय। त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि चर्चा सुद्धा करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या जेएम विशेषला। तायवानमधील कंपनी फॉक्सकॉनने भारतीय कंपनी वेदांता सोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। फॉक्सकॉनच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली असताना दुसरीकडे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे। फॉक्सकॉनच्या या निर्णयाचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटवर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। सेमीकंडक्टर बाबत भारताने ठरवलेले लक्ष्य साधले जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले। वेदांता फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सुमारे 1.5 लाख कोटी डॉलर्स अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक चिप उत्पादन युनिट स्थापन करण्याची घोषणा केलेली होती। त्या संदर्भातल्या अनेक चर्चा सुद्धा झालेल्या होत्या। ढोलेरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्वप्न बघितलेलं आहे की बा या शहराला आपल्याला स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करायचा आहे। तिथे हा प्रकल्प प्रस्थापित होता। दुसरीकडे फॉक्सकॉनच्या माघारीनंतरही प्रकल्प यशस्वी पूर्ण करू असं वेदांताने म्हटलंय। कारण वेदांताशी जो करार होता तो आता फॉक्सकॉननं मोडलाय। त्यामुळे वेदांता कुठेतरी कमी झालाय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। रायटर्सने यासंबंधीत वृत्त दिलाय। पुण्यातील तळेगाव येथे प्रस्तावित असलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे मोठा वादंग सुद्धा निर्माण झाला होता। यावरून शिंदे फडणवीस सरकारला टीकेचे धनी सुद्धा व्हावे लागले होते। दुसरीकडे हा प्रकल्प गुजरातला गेला, याला आम्ही जबाबदार नाही तर उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे अशी मांडणी शिंदे फडणवीस सरकारने केली होती। या प्रकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। मविया सरकारच्या काळामध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागेचा विचार केला जात होता। सेमीकंडक्टर आणि ग्लास फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प राज्यात आला तर तब्बल 2 लाख रोजगारांची निर्मिती झाली असती असे यावेळेचे त्यावेळेला लक्ष ठेवण्यात आलेले होते। तसेच राज्यात 1.50 लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली होती। मात्र गेल्या वर्षी राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत येताच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला। त्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झाले होते आणि त्यावरून राजकारण सुद्धा तापल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। महाविकास आघाडीच्या काळामध्ये या प्रकल्पाची चर्चा महाराष्ट्रात सुरू होती। शिंदे फडणवीस सरकार येताच हा प्रकल्प बाहेर गेला। आता हा प्रकल्प गुजरातमधून सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे भारतातूनच जाण्याच्या मार्गावर आहे। त्यावर सुद्धा आता राजकारण तापताना दिसतंय। यानंतर शिवसेना उद्धव गट आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष केलं। पुणे जिल्ह्यातून अचानक गुजरातला हा हलवला गेला हे महाराष्ट्र सरकारने आता तरी या संदर्भात स्पष्ट करावा असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत उपस्थित केलाय। आदित्य ठाकरे यांनी काय ट्विट केलं ते सुद्धा आपण पाहूया। महाराष्ट्रात पूर्णपणे व्यवहार्य असणारा पण राजकारणापायी महाराष्ट्राबाहेर पळवला गेलेला हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प भारतातूनच रद्द होण्याची शक्यता आहे। विधानसभेत बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट देऊनही हा प्रकल्प अचानक गुजरातला का हलवला गेला होता
महाराष्ट्र सरकारने आता तरी स्पष्ट केले पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केलाय. एकीकडे विरोधकांनी सवाल उपस्थित करायला सुरुवात केली असली तरी मात्र सरकारनं सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करत या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. वेदांतासोबतच्या संयुक्त प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतल्याचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन लक्ष्यांवर कोणत्याही प्रकारे होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी काय ट्विट केलं ते सुद्धा आपण पाहूया. फॉक्सकॉन आणि वेदांता या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन्ही कंपन्यांची गुंतवणूक महत्त्वाची आहे. रोजगार निर्मिती आणि विकासाला या कंपन्या हातभार लावत आहेत. या दोन्ही कंपन्यांजवळ सेमीकंडक्टर बाबतचा अनुभव अथवा तंत्रज्ञान नव्हते तरीही हे संयुक्त येऊन सेमीकंडक्टर बनवणार होते. तंत्रज्ञानाशी निगडीत एक फेक टेस्ट भागीदार मिळण्याची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते, मात्र त्यांना योग्य कंपनी मिळाली नाही. त्यामुळे आता हा करार मोडण्यात आलेला आहे असं स्पष्टीकरण सुद्धा सरकारच्या मार्फत देण्यात आलं आहे. सेमीकंडक्टर बाबतचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतात येणार होता. भारतामध्ये जे आधुनिकीकरण करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलेलं आहे त्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प होता. प्रकल्प त्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता आणि रोजगारच्या संदर्भात सुद्धा या प्रकल्पाला तितकंच महत्त्व सुद्धा होतं. ज्यावेळेला हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला त्यावेळेला सुद्धा विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि आता हा प्रकल्प भारतातूनच जाण्याचे लक्षणं दिसतात. म्हणजे आता हा भारतातूनच जातोय त्यावर सुद्धा विरोधक आपली राजकीय पोळी भाजताना दिसतात. $1.5 लाख कोटींचा हा प्रकल्प होता. 2 लाख रोजगार निर्माण होणार असं याचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. वेदांतासोबतच्या संयुक्त प्रकल्पातून फॉक्सकॉनने आता माघार घेतल्याचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन लक्ष्यांवर होणार नाही असं सरकारनं सुद्धा स्पष्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यावर काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया. फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन्ही कंपन्यांची गुंतवणूक महत्त्वाची आहे. रोजगार निर्मिती आणि विकासाला या कंपन्या हातभार लावत आहेत. या दोन्ही कंपन्यांजवळ सेमीकॉन बाबतचा अनुभव अथवा तंत्रज्ञान नव्हते. या कंपन्यांना तंत्रज्ञानाशी निगडीत एक फॅक टेक भागीदार मिळवण्याची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते, मात्र त्यांना योग्य कंपनी मिळाली नाही. त्यामुळे हा करार मोडण्यात आला आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन्ही कंपन्यांची गुंतवणूक ही महत्त्वाची आहे असं केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलंय. हा करार मोडण्यात आलेला आहे. या संदर्भात आता आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी अभ्यासक विनायक आंबेकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनायकजी, माझा आवाज येतोय असं अपेक्षित करतो आणि आपल्याला पहिला प्रश्न माझा हाच आहे की बा नेमकं फॉक्सकॉनचं आणि वेदांताचं काय बिनसलं की हा करार मोडण्यात आला?
ही गुंतवणूक जी दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन करायचं ठरवलेलं होतं, ते जे तंत्रज्ञान होतं ते या दोन्ही कंपन्यांकडे नव्हतं. म्हणजे जी सेमीकंडक्टर मेकिंगचं जे तंत्रज्ञान होतं, हे सेमीकंडक्टर बनवणं म्हणजे फॅब्रिकेशन ऑफ सेमीकंडक्टर्स हे एक अतिशय तांत्रिक गोष्ट आहे आणि त्याला बराच काळ आणि मोठी गुंतवणूक लागते. या गुंतवणुकीसाठी या दोन कंपन्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी $1.5 लाख कोटी मोठी गुंतवणूक करण्याचं ठरवलेलं होतं. परंतु 1 वर्ष झाल्यानंतर याच्यामध्ये कोणतीही प्रगती होत नाही असं लक्षात आल्यानंतर यासाठी राखून ठेवलेलं आपलं जे भांडवल आहे ते दुसरीकडे वळवून फॉक्सकॉन या कंपनीने या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती असेल की फॉक्सकॉन ही कंपनी भारतामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि ते ॲपल या कंपनीचा फोन जो आहे त्याचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर आहेत. जी फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या दोन कंपन्या ॲपल कंपनीचे फोन भारतामध्ये बनवतात. ॲपल ही कोरियन कंपनी आहे आणि ती मोबाईल तंत्रज्ञानामध्ये इतर इलेक्ट्रॉनिक पार्टमधली एक नावाजलेली कंपनी आहे, परंतु त्यांच्याकडे सेमी कंडक्टरचं तंत्रज्ञान नव्हतं. जी त्यामुळे त्यांनी आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगनुसार किंवा आपल्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगनुसार या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता याचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टरच्या स्वप्नांवरती होईल का, तर जी निश्चितच होणार नाही. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो की डिसेंबर 2021 मध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी म्हणून 76,000 कोटी रुपयांची PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ही भारत सरकारने केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे. त्याला 23 कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांची प्रपोजल जी आहे ती वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. जी त्यामुळे आणि त्याशिवाय वेदांताने आज असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जरी फॉक्सकॉन गेले असली तरी आम्ही दुसरा पार्टनर आम्ही शोधून काढू आणि हा जो प्रकल्प आहे जे आमचं एक निर्णय आहे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचा, तो आम्ही प्रत्यक्षात आणू. वेदांता म्हणताय की दुसरा पार्टनर आम्ही शोधू, हे शक्य आहे का? यात तथ्य आहे का असं वाटतंय आपल्याला की त्यांना यात यश येईल आणि खरंच जे त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे ते लक्ष गाठता येणार, त्यावर काही परिणाम नाही पडणार? नक्कीच पडणार नाही. कारण आपल्याला माहिती असेल तर 21 मध्ये संपूर्ण जगभर सेमीकंडक्टरच्या शॉर्टेजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना मोठा धक्का किंवा एक उत्पन्नातली घट सहन करावी लागली होती. जी त्यावेळेपासून जगातल्या अनेक कंपन्या सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये यायला इच्छुक आहेत आणि मूळ ज्या सेमीकंडक्टर वर्षानुवर्ष बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या या क्षेत्रामध्ये सहकार्य करारासाठी उत्सुक आहेत. कारण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून जर त्यांना पैसे मिळत असतील तर त्या नक्कीच त्याच्यामध्ये उतरतील. जी त्यामुळे वेदांताला दुसरा पार्टनर नक्की मिळू शकेल. जी दक्षिण कोरिया ही याच्यामध्ये आघाडीवरचा एक देश आहे आणि चीन हे एक त्याच्यामधला आघाडीवरचा देश आहे. मोदींनी असं लक्षात घेतलं की पुढच्या काळामध्ये आपल्या उत्पादक मेक इन इंडिया या कार्यक्रमामध्ये सेमीकंडक्टरचं उत्पादन झालं नाही तर आपल्या ऑटो असेल अनेक क्षेत्रांना त्याचा धक्का पोहोचणार आहे. म्हणून त्यांनी 2021 डिसेंबरमध्ये ही स्कीम जाहीर केलेली आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत आणि सेमीकंडक्टरमध्ये भारत नक्कीच चांगल्या पद्धतीने उतरेल. जी नक्कीच. वेदांता सोबतचा हा संयुक्त प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतला, त्याचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशनच्या लक्ष्यांवर होणार नाही हे आपण म्हणतायत. त्याचा पाठपुरावा आपण करूच. सध्या या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला त्यासाठी आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. वेदांता, फॉक्सकॉनचा हा जो संयुक्त प्रकल्पासंदर्भात जो करार झालेला होता त्याच्यातून आता फॉक्सकॉननं माघार घेतलेली आहे. मात्र सेमीकंडक्टरबाबत भारतानं जे लक्ष ठेवलेलं आहे त्या लक्ष्याच्यावर याचा काही परिणाम होणार नाही असं सरकारकडून म्हटलं जात आहे. अभ्यासक सुद्धा याला दुजोरा देत आहेत. आता ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की फॉक्सकॉननं माघार घेतली त्याचा परिणाम सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर जे लक्ष भारताकडून ठेवण्यात आलेलं त्यावर पडतो की नाही.